शिंदे यांच्याकडून आणि रणजित जाधव दोघांच्याकडून अपेक्षा असतील या संघाला. आणि सलामीला दोन्ही फलंदाज रणजित जाधव आणि गणेश सावंत. याही मॅच मध्ये काही वेगळी स्ट्रॅटेजी असणार आहे जुगायवाडी संघाची. गणेश शिंदे पुन्हा एकदा खाली खेळताना दिसतील आपणास. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिला षटक घेऊन येतोय जंगलवाडी संघाकडून आकाश मोहिते. डाव्या हाताने गोलंदाजी करतो आकाश आणि त्या चेंडूवरती सन्मान दिलाय. पॉइंट मध्ये चेंडू खेळू काढलाय. एक धाव, एका धावेने खातं खोललं संघाचं आणि आपलं वैयक्तिक रणजित जाधव यांनी. आणि आता स्ट्राईक वर असेल तो. मागच्या मॅच मध्ये फारसं काही करू शकला नव्हता गणेश सावंत. यामध्ये मॅच मध्ये पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. टीमनं ओपनिंग करण्याची संधी दिली आणि पुन्हा एकदा खरा फटका आणि दुसऱ्यांदा 0 या धावसंख्येवरती दुसऱ्यांदा बाद झाले गणेश सावंत. आणि मला वाटतं पहिल्याच चेंडूवरती ते खराब फटका खेळला होता. शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू समजला नाही आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि बाद होऊन माघारी परततोय गणेश सावंत. त्यांची जागा घेण्यासाठी 3 नंबरला फलंदाजीसाठी मैदानात आयकॉन पाटण तालुक्याचा एक स्टार फलंदाज गणेश शिंदे. बाबूरावजी साळुंके यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय ही ट्रॉफी दिली जाईल. बाबूरावजी साळुंके आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी दिली जाणार. साहेब या खाली आपणास विनंती असेल. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच कल्पेश सपकाळ. कोणती स्पर्धा खेळा नाही तरी चालेल परंतु ही स्पर्धा मी जरूर खेळणार हे देखील सांगून जातोय. काही कारणास्तव वेळेअभावी आपण मुलाखती घेत नाही याची देखील नोंद घ्या मित्रांनो. कारण की आपल्याला सर्व मॅचेस कव्हर करायचे आहेत याची देखील नोंद ठेवा सर्वांनी. अगदी आपण पाहतोय काही वेळे अभावी आपण मुलाखती घेत नाही याची देखील नोंद ठेवायची कारण की आपणास मॅचेस लवकर कव्हर करायचे आहेत. अगदी प्रमुख मान्यवर येथील टॉस देखील केला जाईल. डिसिजन देखील आपण कळवून जाल. मुलाखती फक्त होणार नाही त्याची देखील नोंद घ्या. मॅचच्या आतमध्ये आपण पुन्हा एकदा पाऊल टाकूयात. मैदानाच्या आतमध्ये घडलं काय. गणेश शिंदेंना माघारी जावं लागलं या मागील चेंडूवरती. अगदी बॅटची लिडिंग एज विकेट किपर कडून झेल पकडली गेली आणि पुन्हा एकदा या तिसऱ्या मॅच मध्ये देखील लवकर परतावं लागलं गणेश शिंदेंना. अगदी 3 मॅच मध्ये गेम थोडासा होत नाहीये. अजून एक देखील मॅच असेल त्यांच्यासाठी. फटका खेळलाय अगदी मात्र आपण पाहतोय चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरतून सीमारेषे पार येतोय मॅक्झिमम. मनसेचे स्थानिक पदाधिकारी माननीय सन्माननीय आदरणीय श्रीमान चेतनजी मेने साहेब यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. त्यांच्या समवेत आपण पाहतोय सिद्धार्थ दादा आणि त्यांचा सह मित्र परिवार त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. साहेब आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. थँक्यू सो मच. आपणास देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. धन्यवाद. सुंदर असा फटका फाईनलेगच्या क्षेत्रामध्ये खेळलाय रणजित जाधव यांनी. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या अगोदरच्या चेंडूवरती षटकार खेचला होता त्याच्यानंतर पाहिलं तर चौकार रणजित जाधव यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आणि या चौकारांशी संघाची धावसंख्या वाढत आहे 12 या धावसंख्येवरती. 2 फलंदाज बाद. मुख्य फलंदाज गणेश शिंदे आणि गणेश सावंत 2 फलंदाज तंबूत परतलेले आहेत. आणि आता खांद्यावरती मोठी जबाबदारी असेल रणजित जाधव यांच्या. मोठी धावसंख्या उभारावी लागेल कारण या अगोदरच्या 2 सामन्यामध्ये पराभव झाले होते जुगायवाडी संघाचा. त्यामुळे त्याची कसर या सामन्यामध्ये भरून काढावी लागेल.
वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक शुभम साळुंके मॅन फ्रॉम जंगलवाडी. सह्याद्रीचा हाही एक आयकॉन आहे, मोठा स्टार खेळाडू, आणि त्याच्या समोर असेल तो निलेश सावंत. सुंदरसा फटका खेळून काढलाय पॉइंटच्या कव्हर मध्ये. माफ करा, पॉइंट मध्ये. आणि त्या ठिकाणी निलेश उभे होते. एकच धाव, एका धावेवरती समाधान मानलं लागेल. पुन्हा एकदा स्ट्राईक वर आपण पाहतोय रणजित जाधव, पाटण तालुका आयकॉन. शुभमची स्ट्रॅटेजी वेगळी दिसते काहीशी रणजित जाधव यांच्या विरोधात. राऊंड द विकेट गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत शुभम. रणजित जाधव यांच्यासाठी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, गॅप मध्ये खेळलाय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी हा येतोय विरेवाडी चॅम्पियन ट्रॉफी खटखट. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. थँक्यू डीजे. या चौकाराने संघाची धावसंख्या वाढताना पाहायला मिळत आहे. धावसंख्येमध्ये भर 17 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. धावसंख्या 17. शुभम यांच्यावरती हल्ला चढवलाय रणजित जाधव यांनी. पाहूया पुढचा चेंडू. शुभम टू रणजित. वाव, परफेक्ट यॉर्कर. सुंदर असा चेंडू पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर शुभम यांच्याकडून. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना, चालू असताना आता. आणि पाहूया ऑलरेडी 2 झटके लागले जुगाईवाडी संघाला. दोन्ही गणेश माघारी परतलेत. वा, सुंदर असा फटका. आणि चेंडू 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा रणजित जाधव यांच्याकडून शुभम यांच्यावरती हल्ल्यावर हल्ला चढवला जात आहे. पुन्हा एकदा खणखणीत. एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोचते ती 22 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढील चेंडूसाठी सज्ज असतील रणजित जाधव. आणि पुन्हा एकदा तोच स्लो डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. आणि पुन्हा एकदा शुभम यांच्याकडून पाहायला मिळालं खराब गोलंदाजी. एक अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा वाईट बॉल. स्लो सोडला होता चेंडू, स्लो डिलिव्हरी करायचा प्रयत्न होता, परंतु खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर. आणि वाईट बॉल. अतिरिक्त धावा थांबवाव्या लागतील. वा, पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारलेला फटका. रणजित जाधव यांच्या बॅटमधून कणकणीत विरेवाडी चॅम्पियन ट्रॉफीचा हा येतोय षटक. वा, पुन्हा एकदा सुंदर असा फटका. क्षेत्ररक्षक खाली येतोय स्वतः प्रदीप. आणि आता मात्र रणजित जाधव यांना माघारी जावं लागेल. सरळ चेंडू टाकून दिला प्रदीप यांच्या हातामध्ये. आणि प्रदीपने त्या ठिकाणी कोणती चूक न करता झेल पकडलाय. आणि रणजित जाधव बाद होऊन माघारी जाताना. परंतु सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली रणजित जाधव यांच्याकडून. तिसरा झटका जुगाईवाडी संघाला.
हा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. चला स्पीडअप घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला. आज सेमीफायनल, 2 सेमीफायनल आणि 1 मेगा फायनल खेळवायचा आहे. त्यानंतर बक्षीस वितरणाचा समारंभाचा कार्यक्रम सुद्धा घ्यायचा आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला सुद्धा विनंती असेल आपण सहकार्य करायचं आहे. वेळेचं बंधन सर्वांसाठी आहे. मनसेचे स्थानिक पदाधिकारी मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान सागरदादा शिंदे यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत केलं जात आहे. सागरदादा शिंदे, आपणास देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. वा, काय फटका खेळलाय निलेश यांच्या बॅट मधून. हा येतोय उत्तुंग असा षटकार. जाधव साहेब, आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. आपण देखील व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. धन्यवाद. वा, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय प्रदीप आणि पुन्हा एकदा प्रदीपच्या हातामध्ये झेल. प्रदीप कोणती चूक न करता झेल पकडतोय. आता मात्र माघारी जावं लागेल निलेशला. नाराज असतील आपल्या फटक्यावरती निलेश. आता मात्र नवीन फलंदाज स्वतः कर्णधार राम सावंत मैदानात. जुगायवाडी संघासाठी मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल राम सावंत यांच्याकडून. त्यांच्या जोडीला नॉन सेकंडवर संतोष सावंत. संतोष सावंतला अजून स्ट्राईक नाही मिळाली, परंतु आता सध्या स्ट्राईकवर पाहतोय आपण राम सावंत यांना. सुंदर असा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एकच धाव मिळेल. सुंदर असा उत्कृष्ट असा ओव्हर थ्रो. एका धावेवर समाधान मानावं लागेल विनोद सावंत. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. एक मोठा फटका आल्याच्या नंतर पुन्हा कमबॅक विनोद सावंत यांच्याकडून पाहायला मिळालं. फुल यॉर्कर चेंडू समजला नाही राम सावंत दादा यांना आणि क्लीन बोल्ड झाले राम सावंत. तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 37 धावा. संतोष सावंत आणि नवीन बलंदाज मैदानामध्ये तुषार नाना. आणि आता प्रकाश गुरव पाहतोय वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहेत. शेवटचे 6 चेंडू बाकी असतील आणि समोर संतोष फलंदाजी करताना पाहायला दिसत आहेत. मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल जुगायवाडी संघाला. संतोष यांच्याकडून पहिला तर प्रयत्न जोरात चालू केलाय. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय खणखणीत चौकार.
एक चौकार तर एक मोठा फटका आलाय संतोष. रक्षणामध्ये सुद्धा बदल करताना पाहायला मिळतात प्रकाश गुरव. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न संतोष यांचा फसला चेंडू निर्धाव. विकेट किपर शुभमच्या हातामध्ये धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नसेल. पहिला मोठा फटका आल्यानंतर कमबॅक केलाय प्रकाश गुरव यांनी. दुसरा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा समोर संतोष. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि एसटीच्या मागे एसटी चित. संतोष बाद. पुन्हा एकदा मोठा फटका जुगाईवाडी संघाला. चला नवीन बॅटर लवकरात लवकर यायचंय मैदानात. चला बोलूया सामन्याकडे. प्रकाश गुरव पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर पहा काय कमबॅक केलंय. वा, लगातारचा तिसरा चेंडू निर्धाव. वाटलं होतं की या षटकामध्ये मोठे फटके पाहायला मिळतील, परंतु तसं होताना दिसलं नाही. पहिल्या चेंडूवरती जर चौकार सोडला तर त्यानंतर एकही मोठा फटकाच नाही तर धावही आलेली नाही. वा, आता मात्र मोठा फटका खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक निवडला. क्षेत्ररक्षक येतोय आणि जेलबाद. पुन्हा एकदा प्रकाश गुरव यांच्याकडून या षटकातली त्यांची मला वाटतं दुसरी विकेट. आता मात्र नवीन फलंदाज सचिन आरेकर मैदानात. शेवटचा चेंडू. मोठा फटका येईल का? वा, सुंदर असा फटका खेळून फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसरी धाव होईल का? आणि पंचांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आहे धावबादसाठी आणि थोडासा वेळ लागेल, परंतु योग्य निर्णय आपल्यापर्यंत लवकरच पोहोचवला जाईल. यानंतर होणारी मॅच डफळवाडी विपक्ष करण जोशी या दोन्ही संघाचे संघ कर्णधार प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मुलाखती घेतल्या जात नाहीयेत कारण वेळाअभावी आपण पाहतोय. थोडंसं स्पीडअप आम्ही देखील घेतोय आणि तुम्ही देखील सहकार्य करा. यानंतर होणारी मॅच डफळवाडी विपक्ष करण जोशी. लगेच यायचंय. स्पीडअप घ्या दोन्ही संघाचे संघ कर्णधार. यस, फलंदाज धावबाद आहे. एकच धाव बाद आहे फलंदाज. येस, आयोजकांना विनंती असेल पकी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. इनिंग सुरू व्हायच्या आता पकी टाकून घ्यायचे. शेवटच्या चेंडूवरती एकच धाव असेल. फलंदाज बाद झाले होते.
सचिन यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत या मॅचचा. सचिनजी साळुंखे या, आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. टीम डफळवाडी टीम कॅप्टन या आणि टीम करण जोशी टीम कॅप्टन यायचंय धावत. टॉस केला जाणार आहे. टॉस का बॉस मध्ये सचिनजी साळुंखे यांच्या शुभ हस्ते. तोपर्यंत जाऊया चालू मॅचच्या दिशेने, म्हणजेच फक्त 43 धावा रचायचे आहेत आणि टीमचे बॅटर देखील मैदानामध्ये आलेत. म्हणजेच आपण पाहतोय शुभम साळुंखे आणि त्याच्या समवेत उमेश कोळेकर मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. हे दोन फलंदाज 43 धावांचं आव्हान घेऊन आले. तर दुसऱ्या बाजूने कोनेर ऑफ पाटण तालुका अर्थातच मिस्टर PTPL गणेश शिंदे देखील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती असतील. कल्पेश सपकाळ या धावत. धावत या कल्पेश सपकाळ. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर विकेट आलाय. पंचांच्या डाव्या बाजूने गणेश शिंदे कोहिनूर ऑफ पाटण तालुका मिस्टर PTPL असे खूप सारे किताब त्यांच्या नावावरती आहेत असं आपण पाहतोय खेळाडू. आणि समोर मात्र शुभम साळुंखे. शुभमच्या बॅट मधून पुन्हा एकदा स्वागत सरळ दिशेने क्षेत्ररक्षक आलाय. गणेश चेंडू फेड देखील करतोय, म्हणजे एक सिंगल रन येते. चांगला चेंडू फेस केला होता, तदनंतर फॉलो थ्रू मध्ये जसा हात घातला तसं मात्र चेंडूची गती कमी झाली आहे आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहण्यास थोडीशी मदत झाली आहे. आता स्ट्रायकिंग एंड वरती उमेश कोळेकर ज्यांच्या बॅट मधून आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये एक अर्धशतक आलं होतं. रुद्रा स्पोर्ट्सची एक ब्रँडेड बॅट आपण पाहतोय. रुद्रा स्पोर्ट्स प्रथमेश शेजवळ पाटण तालुक्याचा आपण पाहतोय. हा एक खेळाडू आहे, त्याचा मात्र हा ब्रँड रुद्रा स्पोर्ट्स हा देखील चमकेल या स्पर्धेमध्ये. उमेश कोळेकरला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. रुद्रा स्पोर्ट ब्रँडेड बॅट मधून आपण पाहतोय उत्तुंग षटकार येतोय उमेश कोळेकरच्या बॅट मधून. अगदी आल्या आल्या वेलकम DJ. आता अगदी कव्हरच्या डोक्यावरतून वन बाउन्स चेंडू सीमारेषे पार. गाणे कंटिन्यू चालू राहणार आहे. संघाची धावसंख्या आता 11 वरती जाऊन पोहोचले उमेश कोळेकर. स्विच हिट गॅप शोधून काढलाय. अजून एक चौकार येतोय. काय फलंदाजी. संघाची धावसंख्या आता 15 वरती. अजून देखील फटका खेळलाय क्षेत्ररक्षक असणार आहे त्या दरम्यान, म्हणजे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. रणजित यांच्या माध्यमातून येते सिंगल रन. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 16 धावा. 5 चेंडू पूर्ण झालेत. आता शेवटचा चेंडू शुभम साळुंखे फेस करेल. 43 धावांचं आव्हान होतं. तेच 43 धावांचं आव्हान चेस करत असताना एक दमदार सुरुवात केली आहे. शुभमच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक असेल आणि नाहीये. येतोय चौकार. त्यांच्या डोक्यावरतून अगदी चेंडू निघून गेला सीमारेषे पार.
पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 रन. खरगोश समाचार घेतला जातोय या गोलंदाजाचा मेंढरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये शुभम आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय उमेश कोळेकर यांच्या माध्यमातून. दुसऱ्या ओव्हर मध्ये रणजित जाधव आलेत गोलंदाजी करण्यासाठी. आपण पाहतो टीम शिवनेरी 11 बॉयज सुगायवाडी संघाकडून. ही मॅच विजय होणं खूप गरजेचं आहे टीम जुगायवाडी संघासाठी, परंतु अगदी आपण पाहतोय दुसऱ्या बाजूने मॅच सोडायला देखील तयार नाहीये शुभम आणि उमेश कोळेकर. अकरा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असेल जंगलवाडी संघ, माफ करा 18 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असेल हा सामना विजयासाठी जंगलवाडी संघाला. आणि जुगायवाडी संघाला हा सामना काही करून वाचवला पाहिजे. फुलटॉस चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली येतोय, परंतु हाताला लागून चेंडू किंवा मला वाटतं जर जुगायवाडी संघाने हा सामना गमावला तर कदाचित त्यांचं आव्हान संपुष्टात सुद्धा येऊ शकतं या लीग मधलं, कारण ऑलरेडी त्यांचे 2 पराभव झालेले आहेत आणि हा 3रा पराभव जर झाला तर. परंतु विजय मिळवणं खूप गरजेचं आहे त्यांना या सामन्यामध्ये. समीकरण बदललंय आता. 17 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल. 17 बॉल 17 धावांची आवश्यकता. हा चेंडू निर्धाव येतोय. मागील चेंडूवरती थोडीशी चुकीच्या मोबदल्यामध्ये 6 धावा धावफलकावरती जोडल्या, परंतु हा चेंडू अगदी स्वतःच्या कलेवरती निर्धाव घेतला जातोय गोलंदाज रणजितच्या माध्यमातून. हा चेंडू निर्धाव आलाय. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन दी ट्रॅक स्टेप आउट होऊन मात्र चेंडूला सरळ भिरकावून दिलाय. येतोय 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. श्रीराम एंटरप्राइजेस आपण पाहतोय ओनर असतील त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत केलं जातं. लावला होता झेल तो देखील ड्रॉप करतोय. हा देखील मॅक्सिमम एक आहे की चौकार आहे. पंच पंच एक धाव दूर आहे. एक धाव दूर आहे विजयापासून. उमेश कोळेकर असलेल्या विजयाचा शिल्पकार जो मात्र विजयाला कवच घालतोय चौफेर फटकेबाजी करत असताना. नाहीये हा चेंडू निर्धाव येतोय. ओव्हर संपते आणि अगदी ओव्हरचा खेळ संपला गेलाय. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 1 धाव्यांची गरज स्वतः विद्यमान अध्यक्ष आपण पाहतोय आलेत गोलंदाजी करण्यासाठी. त्यांना देखील माहिती 1 धाव रचली जाईल. थोडीशी मजा करू आनंद घेऊया स्पर्धेचा. यासाठी मात्र ते बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. स्पीडअप घ्या परंतु विनंती आहे. आणि यानंतर होणारी मॅच करण जोशी संघ आपण देखील तयार राहायचं. आपण टॉस विन झाला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलंय. करण जोशी संघ आपण देखील वॉर्मअप करायचंय. फटका खेळलाय. विजयाचा फटका मात्र या धावा येथील बॅटर शुभम साळुंकेच्या बॅट मधून विजयाला गवसणी गाठली जाते. स्पर्धेमध्ये दुसरा विजय प्राप्त केलाय. आता तर उमेश कोळेकर